हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत तूर डाळीचं मोकळं आणि तेही बोंबील घालून। हे बघा, एक तवा ठेवला लोखंडी मी गॅसवरती आणि त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घातलंय। हे बघा, पूर्ण ग्लास पाणी वापरलंय। तुम्ही ही कढईत पण बनवू शकता, पण मी कमी माणसांसाठी बनवते त्यामुळे मी तव्यात बनवते। अंदाजे मी डाळ घेतली आहे आणि तुरीची डाळ धुवून घेतली आहे स्वच्छ पाण्याने। आणि पाणी उकळत आल्याच्या नंतरच आपल्याला तुरीची डाळ पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे। बिना फोडणीची, फोडणी न देता अशा प्रकारे डाळ करून बघा एक वेळेस, तुम्हाला नक्की आवडेल। आणि प्रवासामध्ये तर अशा प्रकारे कांदा न घालता जास्त काळ टिकणारी ही डाळ खूप मस्त लागते आणि भाकरीसोबत तर एकच नंबर लागते। तर नक्की ट्राय करून बघा। हे बघा, आपली डाळीला उकळी आली आहे, तर मी थोडासा आलेला फेस तो काढून घेते आणि ही डाळ शिजत आली आहे, तर त्यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला। तुम्ही काळं तिखट टाकलं तरी चालेल। आणि याला ही कच्ची मिरची घेतलेली त्यामुळे त्याला शिजू देते थोडा वेळ। त्यामध्ये हळद टाकली आहे, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। आपली ही डाळ ऑलमोस्ट अर्धी शिजली आहे। यामध्ये मी 4 असे बोंबील भाजून घेतलेले आणि धुवून घेऊन ते टाकलेत यामध्ये। बोंबील तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरीसुद्धा ही डाळ खूप छान होते आणि खूप मस्त लागते। भाजीला काही नसेल आणि पर्याय तुम्हाला पातळ पण काही खायचं नाही आणि छान पण पाहिजे, तर ही डाळ नक्की ट्राय करून बघा। त्यामध्ये थोडंसं 1 पळी तेल टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊन झाकण ठेवलं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण उघडून बघितलं, डाळ खूप मस्त शिजली आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली डाळ आता शिजली आहे। त्यामध्ये गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या। कोथिंबीर भरपूर टाकली तरी चालेल। हे बघा, अशा प्रकारे कोथिंबीर पण व्यवस्थित डाळीत मिक्स करून घेतली आहे मी। आपली डाळ आता खायला तयार आहे। हे बघा, ताटामध्ये मी वाढून घेतलं आहे। डाळ घेतली, आपली जी सुकी डाळ बनवलेली आपण मोकळं बनवलेलं, ती डाळ, आमटी आहे, भाकरी, कांदा, एकच नंबर जेवण होतं। तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।